भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। हमारी कंठी मुक्ति पंथी पंचम वेद निराला है, प्रभ ज्योति जगाने वाला है, हमारी कंठी मुक्ति पंथी पंचम वेद निराला है, प्रभ ज्योति जगाने वाला है। हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही जग के मंगल आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। शांति की पावन पुनीत पापों को मिटाने वाला है, हरि दर्श कराने वाला है, दर्श कराने वाला है, हरि दर्श कराने वाला है। शांति की पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला है। ये सुख करनी ये दुख हरनी, ये सुख करनी ये दुख हरनी, श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। मधुर बोल जग भक्ति खोल, शनि मार्ग दिखाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। मधुर बोल जग भक्ति खोल, शनि मार्ग दिखाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। अलिंगन आनंद को जन भयो हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी,
आनंद करना यशोदा भगवान कृष्ण परमात्मा या कृष्ण कन्हैयाची चरित्र कथा अवतार कथा अर्थात श्रीमद्भागवत कथा श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील आजचा हा 6वा दिन 6वा दिवस 6th डे छठा दिन भगवान शुकदेवजी व्यासपीठावर विराजमान आहेत समोर राजा परीक्षित आसनस्थ आहे शुकदेवांसारख्या पवित्र महात्म्याच्या मुखारबिंदात निघालेला हा शब्द प्रपंच परीक्षितेपर्यंतच्या कर्णपटलापर्यंत पोहोचत असताना अनेकांचा उद्धार करून जातोय कधी कधी काही शब्द दुसऱ्याचा उद्धार करून जातात काही शब्द दुसऱ्याचे नुकसान करून जातात या जगामध्ये काही गोष्टी परोपकारासाठी जन्माला आल्या परोपकारासाठी कोण कोण जन्माला आलं महाराज बोलतायत एक गाय परोपकारासाठी जन्माला आली झाड परोपकारासाठी जन्माला आलं नदी परोपकारासाठी जन्माला आली साधूचं जीवन साधू सुद्धा परोपकारासाठी जन्माला आले आणि शुकदेवजी किंवा भागवत सुद्धा परोपकारासाठी जन्माला आले आपण आत्मदेवाच्या कथेमध्ये सांगितलं होतं की तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता तुंग याचा अर्थ होतो अधिक भद्रा याचा अर्थ होतो कल्याण करणारी अधिकाधिक कल्याण करणारी नदी पहा तुम्ही नदीच्या काठाला असणारी माणसं नेहमी सुखात असतात समृद्ध असतात श्रीमंत असतात लोक असं म्हणतात महाराज आमच्याकडे फेकून दिलं तरी उगवतो बरोबर आहे का बटनपूर नदीच्या काठची माणसं जरा त्यातल्या त्यात जमिनी चांगली असतात म्हणून जरा रगेलबी असतात का काय की नदीच्या काठची माणसं तर असतातच नदीच्या काठातली माणसं बघा तुम्ही नदी वाहता 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 अनेक प्राण्यांची तृषा भागवते तहान भागवते जमिनीचीही तहान भागवते जमीन सुपीक करते प्राण्यांची माणसाची अनेकांची तहान भागवते जमिनीचा उद्देश आहे सागरांना भेटले सागराला भेटणे हा जरी उद्देश असला तरी सागराला भेटता भेटता अनेकांचा उद्धार करणं हे जमिनीचं कर्तव्य आहे या स्वागत माधवराव पाटील तुमचं स्वागत बरं का बालाजीवाडी सारखं वातावरण झालं तळेगावात सुंदर अशा या वातावरणामध्ये मी परोपकाराची चर्चा करतोय परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय दुहन्ति गव्वाः परोपकाराय वहन्ति नद्यां गाय दूध परोपकारासाठी देते झाड सुद्धा फळ परोपकारासाठी देतात पुढे ऐका आपल्या शेतामध्ये आंब्याचं झाड असेल त्याचे आंबे जर शेजाऱ्याने किंवा कोणीतरी चोरून नेले तोडून नेले आंबे तोडले म्हणून केस कोण करतं शेताचा मालक का झाड आम्ही केस करतो का माझ्या शेतातले आंबे नेले म्हणून आणि ज्याच्या अंगावरची आंबे तोडून नेले
ते झाड कधीच कधीच तक्रार करत नाही. पड़ेगा राधे राधे, जोर से बोलना पड़ेगा राधे 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 राधे, एक बार प्यार से बोलो जय श्री राधे. जय श्री राधे. नदी परोपकारासाठी वाहते, झाडं सुद्धा परोपकारासाठी फळ देतात. पुढे ऐका मायबाप, ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाजाच्या त्रासाला कंटाळून दरवाजा लावून बसले होते, पुन्हा एक गोष्ट सांगतो, या समाजाने मोठी मोठी माणसं सुद्धा त्रास द्यायचं सोडली नाही. मग ते ज्ञानोबाराय असू द्या, तुकोबाराय असू द्या, शांतीप्रमाण एकनाथ महाराज असू द्या, त्या काळातले जे जे साधू झाले त्या काळातल्या लोकांनी त्या साधूंना त्रास दिला. ज्ञानोबाराय जेव्हा ताटी लावून बसले त्यावेळेला चिमुकली मुक्ताई ज्ञानदादाच्या समोर येते आणि दादाला म्हणताय, दादा तुला माहिती आहे का, अरे ज्या झाडाला फळं असतात ना, लोक त्या झाडाला दगड मारतात रे दादा. अरे लोकांनी दगड मारली म्हणून झाडाने फळं द्यायचं बंद करायचं नसतं. आणखी पुढे लोक दगडही मारतात, लोक काठ्याही मारतात, नव्हे लोक फाटे सुद्धा तोडून नेतात. ज्या झाडाला फळं आहेत त्या झाडाला लोक दगड मारतात. मग लोक दगड मारतात म्हणून झाडाने फळ द्यायचं सोडायचं का? लोकांनी आरोप केला, लोकांनी त्रास दिला, लोकांनी अवमान केला, म्हणून साधूंनी मात्र झाडासारखं जीवन जगावं. साधूंनी जसं परोपकारासाठी फळं देत राहतं तसं साधूंचं जीवन सुद्धा परोपकारासाठी असावं. आणि चिमुकल्या मुक्ताईने ज्ञानदादाला उपदेश केला आणि माझे ज्ञानोबा ताटे उघडून बाहेर आले. झाडाचा जन्म परोपकारासाठी आहे, गायीचा जन्म परोपकारासाठी आहे, नदीचा जन्म परोपकारासाठी आहे, तसं भागवताचा जन्म सुद्धा परोपकारासाठी आहे. निमित्त फक्त परीक्षितीचं आहे, पण परीक्षितीचं निमित्त करून तुमच्या माझ्यासारखा सामान्य साधकांचा उद्धार ज्या कथेमुळे होतो आहे. या कथेचा प्रवास शुकदेवांच्या मुखातनं निघतो आहे आणि परीक्षितीच्या कानापर्यंत पोचतो आहे. मुखातनं सुरू झालेला प्रवास कानापर्यंत पोचत असताना तुमच्या माझ्या अनेक साधकांचा उद्धार करून जाणारी कथा म्हणजे ही भागवत कथा आहे. कधी कधी आम्ही भागवताला, आमचे गुरुजी एक वाक्य म्हणायचे, भागवताला उपमा कोणती देता यावी लागेल. आमचे काही गुरुबंधू म्हणाले, गुरुजी भागवताला गंगेची उपमा देता येईल ना, गंगेची. गुरुजी म्हणायचे नाही, भागवताला गंगेची सुद्धा उपमा कमी पडते. ते म्हणायचे, आम्ही म्हणायचो कसं काय, गंगा तर एवढी मोठी आहे ना. आमचे गुरुजी म्हणायचे, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपला उद्धार होतो, मान्य आहे, पण आपला उद्धार करण्याकरता, गंगेचं स्नान करण्याकरता आपल्याला गंगेपर्यंत जावं लागतंय. पण भागवताची गंगा, भागवताच्या गंगेकडे जायचं नाही, भागवताची गंगा आपल्याकडे वाहत येते, म्हणून भागवताला गंगेची उपमा सुद्धा कमी पडते. बरोबर आहे, आपण भागवताकडे गेलो नाही, भागवत आपल्याकडे आलं, अरे उद्धरून जा बाबा, उद्धरून जा, कल्याण करून घ्या. भागवताची कथा ही नित्य प्रवाहित आहे, भागवताची कथा ही नित्य शुद्ध आहे. आणि पुन्हा एक गोष्ट सांगेन आपल्याला, एकदा एखादी जर कथा ऐकली तर ती पुन्हा ते कथा ऐकावी वाटत नाही. लहानपणी बघा तुम्ही, लहान बाळं जेव्हा रात्रीच्या वेळेला झोपतात, बरोबर बाळांनो, झोपताना तुम्ही जर आजीच्या किंवा आजोबाच्या जवळ जर झोपत असाल आणि आपल्याला झोप लागत नसेल तर आपण काय म्हणतो, आजोबाला किंवा आजीला काय म्हणतो, आजी गोष्ट सांग म्हणतो की नाही. आजी गोष्ट सांगते, मग ते सांगते, एक होता राजा, एक होती राणी, त्याला एक राजपुत्र, त्यांचं काय काय असेल ते गोष्ट सांगतात. किंवा एखाद्या वेळेला एक होता लांडगा, एक होता सिंह, एक होता कोल्हा, अशी गोष्टी सांगते आई. बरोबर ना. जुन्या काळामध्ये लेकरांना गोष्टी सांगण्याकरता आजोबा आणि आजी उपलब्ध होते, कळलं ना. सध्याच्या काळामध्ये लेकरांना आजी आणि आजोबा उपलब्ध होत नाहीयेत. जाता जाता माझी हात जोडून विनंती आहे, लक्षात ठेवा, तुमच्या लेकरावर जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अधिकार त्यांच्या आजीचा आणि आजोबाचा आहे. कधी तुम्ही जर उदगीरला राहत असाल, तुम्ही जर लातूरला राहत असाल, राहिला आठवड्याला तर किमान 15 दिवसाला तरी आजोबाला नातवंडांची भेट घालून द्या, आजीच्याही मांडीवर त्या नातवंडाला खेळू द्या. हे आजी आजोबा गोष्टी सांगायचे आणि गोष्टी सांगता सांगता कदाचित 2 दिवसापूर्वी सांगितलेली गोष्ट जर पुन्हा आजोबाने सांगायला सुरुवात केली किंवा आजीने जर सांगायला सुरुवात केली तर लेकरू म्हणते, आजी ही गोष्ट तर मला परवा सांगितली ना, दुसरी सांग. म्हणजे एकदा एक ऐकलेली गोष्ट पुन्हा ऐकावी वाटत नाही. पण भागवताची कथा
ही भागवताची गोष्ट एकदा ऐकल्यानंतर पुन्हा ऐकावी वाटत नाही असं कधीच होत नाही. उलट एकदा ऐकल्यानंतर पुन्हा 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 ती ऐकावी वाटते. म्हणजे नित्यपणे ज्या कथेची मधुरता वाढत जाते अशी पवित्र अवीट आणि सुरस असणारी कथा म्हणजे भागवताची कथा आहे. तुम्ही तरी वर्षातनं एखादी कथा ऐकत असाल. मी वर्षातल्या एक 8-10च्या आसपास कथा करतो दादा. पण एक कथा झाली आता लगेच दुसरी कथा सुरू करताना आता भागवताचा कंटाळा आला असं कधीच वाटत नाही. उलट या कथेमध्ये डोंगर शेळकेच्या भागवतात आम्ही जेवढा आनंद घेतला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्ही तळेगावात घेणार आहेत. आणि तळेगावात जो आनंद घेतला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्ही लगेच तेवीपासून उमरग्याची कथा आहे तिथे आम्ही आनंद घेणार आहेत. म्हणजे पहा, एका कथेतला आनंद जो आम्हाला घेता आला नाही तो आम्ही पुढच्या कथेमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. कथा पुन्हा पुन्हा ऐका. त्या कथेची मधुरता, त्या कथेची गोडी तुम्हाला अधिक वाटायला लागेल. कधीच या कथेचा कंटाळा येत नाही. नित्य नूतन पवित्र शुद्ध प्रवाहित असणारी ही ज्ञानगंगा म्हणजे श्रीमद भागवताची कथा आहे. तेथे सांगणारा वक्ता शुकाचार्य आहेत, ऐकणारा श्रोता हा परीक्षित आहे. लक्षात ठेवा मायबाप, तुमच्या दृष्टीने मी कोण आहे मला माहित नाही, तुम्ही मला काय समजता मला माहित नाही, पण माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती माझ्या दृष्टीने मी परीक्षिती समजतोय. मग ते कुणी असो, मग ते बँकेचे डायरेक्टर असो, अगर जिल्हा परिषदेचे CEO असो, बरोबर. मग ते अगदी कुणी, मग तो सरपंच असो की ग्रामसेवक असो, अगदी सामान्यापासून मोठ्यापर्यंत, सभापतीपासून ते अगदी मतदारापर्यंत माझ्यासमोर बसलेला प्रत्येक व्यक्ती हा परीक्षित आहे. मी तुम्हाला परीक्षित समजण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही नक्कीच कथाकाराला शुकदेव समजून ऐका. पुन्हा एक गोष्ट सांगतो ऐका. कथा कोण सांगतं याला महत्व नाही. कथा कोण सांगतं याला महत्व नाही. कथा कोणती आहे याला महत्व आहे. भागवताची कथा सांगणारा कोण आहे, तो कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या गावचा आहे याला महत्व नाही. भागवताची कथा आहे ना, भागवताची कविता कथा आहे, कृष्ण कथा आहे. मस्तपैकी आनंद घ्यावा. अतिशय सुंदर, अतिशय एक आनंद देणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. कशी आनंद देणारी कथा आहे बघा तुम्ही. लगे 2:30 वाजले, 2:30 वाजल्याबरोबर लगे आपले पावलं मंदिराकडे वळायला लागतात. कोणी माईकमध्ये सांगितलं का या आता म्हणून? अजिबात नाही. उलट आम्ही वाट पाहतो भजन कधी सुरू होतंय, कथा कधी सुरू होईल. म्हणजे भागवताची आवड आपल्याला एवढी निर्माण झाली. का निर्माण झाली? भागवत कथा गोड आहे म्हणून निर्माण झाली. शुकदेवजी राजा परीक्षितेला अनेक कथा सांगतायत. कालपर्यंत भगवान कृष्ण कन्हैयाच्या आपण काही बाललीला श्रवण केल्या. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले, थोडेसे रांगायला लागले, रांगताना तळहात टेकले. तळहात का टेकले याचं कारण मी काल सांगितले, पुन्हा एकदा सांगतो ऐका. भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या अगोदर पृथ्वीवर एवढे पापी दैत्य माजले होते, एवढे दुराचारी लोक माजले होते. आणि लक्षात ठेवा, पापी लोकांचं ओझं माणसालाच होतं असं नाही, तर पापी लोकांचं ओझं धरणीला होतं. आणि ही धरणी माता, ही पृथ्वी माता गायीचं रूप धारण करते आणि भगवंताकडे जाते आणि भगवंताला सांगते, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रेवा हेतोय सांगत असे. डोळ्यातून अश्रुधारा वाहत वाहत आपलं दुःख सांगते आणि भगवंताला म्हणते, हे भगवंता, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजा आता. या पापी लोकांचं ओझं मला सहन होत नाही. भगवंताने पृथ्वीला अभय दिलं, थांब जरा, थोडे दिवस वाट पहा, लवकरच मी अवताराला येणार आहे. आणि ज्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले त्यावेळेला धरणी मातेला, पृथ्वी मातेला सांगितलं, आता मी आलोय, तुला आता घाबरण्याचं कारण नाही. पृथ्वी मातेला हाताने आधार दिला म्हणून 2 तळहात टेकून भगवान परमात्मा रांगायला लागले. पायाने का रांगू नये याचंही कारण सांगितलं. भगवान परमात्मा लाथा लागू नये म्हणून गुडघ्याने लागले. रांगता 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 भगवान परमात्मा थोडेसे खोड्या करायला लागले. म्हणून यशोदा मातेने भगवान कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधलं. भगवान परमात्मा उखळाला बांधल्याबरोबर यमलार्जुन उद्धाराची कथा मला वाटते भागवताच्या दशम स्कंदाच्या मला वाटते 10व्या अध्यायामध्ये काहीतरी आहे. म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण भानुदास महाराज, आपण संहिता वाचन करत आहात. मग अशी विचारलं आपलं संहिता वाचन कुठे आहे? ते दशम स्कंदाचा उत्तरार्ध. किती अध्याय? 83 अध्याय झाले. म्हणजे सुदाम चरित्राच्या ते थोडंसं पुढे गेले आहे. म्हणजे मी उद्या दुपारी म्हणजे 4च्या दरम्यान दशमस्कंदाच्या 80-81 अध्यायापर्यंत येणार आहे. ते माझ्या पुढे आहेत. असं होतंय, कधी कधी कथेचा प्रवास पुढे जातो, संहिता मागे पडते, कधी संहिता पुढे जाते, कथेचा प्रवास मागे होतो.
दशमस्कंदाच्या 80 आणि 81 83 अध्यायापर्यंत संहिता वाचन पोहोचलेलं आहे. आपण मात्र आणखीन दशमस्कंदाचे 2 भाग आहेत, एक पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध. भगवान कृष्ण परमात्म्याच्या विवाहापर्यंतचा जो भाग आहे तो पूर्वार्धामध्ये आहे आणि तदनंतरचा जो भाग आहे तो उत्तरार्धामध्ये आहे. भगवान कृष्ण परमात्म्याच्या जे खोड्या करायला लागले म्हणून त्या उखळाला भगवान परमात्म्याला बांधलं. आणि लक्षात ठेवा, उखळाला बांधत असताना यशोदा मातेने कृष्णाला सांगितलं, बेटा बाहेर जातोस काय, आता तुला बांधूनच टाकते. उखळाला बांधणं याचा अर्थ असा आहे, लेकरू खोड्या करत असेल तर त्याला काही बंधनं घातली पाहिजेत. मग ते लेकरं लहान असू द्या अगर मोठे असू द्या, लहान लेकरांना जसं बंधनं घालतात बांधून टाकतात तसं मोठ्या लेकरांना सुद्धा बांधलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे, अरे अभ्यास करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि असं करता 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 एकदा करिअर तयार झालं, एकदा आपल्या पायावर पडलं की पुन्हा एकदाच त्याला बांधून टाकायचं, ते काही मग मरेपर्यंत सुटत नाही. बरोबर, एकदा बांधली असं म्हणतात बुवा. आम्ही कृष्णकणयाच्या खोड्या सांगतो ना, कृष्णकणयाच्या खोड्या सांगताना भगवान कृष्ण परमात्म्याने गवळणीच्या वेणीची आणि गवळ्याच्या दाढीची गाड बांधली आणि मग ते गाड बांधल्यानंतर पटकन सकाळी सकाळी ती गवळण उठली आणि गवळण उठल्याबरोबर तिच्या वेणीला झटका बसला आणि गवळणीच्या वेणीला झटका बसल्याबरोबर तो गवळी म्हणायला लागला, जरा मातलीस काय, मस्त होऊनी मातली धांगडी, 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 मस्त होऊनी मातली धांगडी. घरी ओढाओढी मजलावी, घरी ओढाओढी मजलावी, घरी ओढाओढी मजलावी, घरी ओढाओढी मजलावी. मस्त होऊनी मातली धांगडी, 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 मस्त होऊनी मातली धांगडी. भगवान परमात्मा जेव्हा गाड बांधतात तेव्हा ते गवळे आणि गोपाळाचा संवाद चालू आहे. आजच्या कथेला मी उल्लेख करायचा विसरून गेलो. आमच्या आदरणीय दादांची व्याही जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CO मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरती असणारे आदरणीय सन्माननीय पाटील साहेब यांच्या या कथेला आज उपस्थिती आहे. मला वाटलं माधवराव पाटलावर असल्यानं भास्कर पाटील कसं काय नाही, तुम्ही असलं. ही सगळी मंडळी आज या परिसरातली मंडळी, दादांच्या तळेगावकरांच्या ग्रामस्थांच्या प्रेमाला मान देऊन ही सगळी मंडळी येत आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ती गवळण जेव्हा दाढीला झटका बसल्याबरोबर तिला म्हणाल, माताळलीस काय, दाढी ओढते. ती उलट त्यांना म्हणाले, तुम्हीच माझी वेणी ओढताय. पाहता पाहता दोघांच्या लक्षात आलं की आपली गाठ कुणीतरी बांधले. गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, सोडिता सुटेना, सोडण्याचा प्रयत्न केला. एक वाक्य बोलेन, ब्राह्मणानं बांधलेली गाठ कोर्टात गेलं तरी सुटत नाही. इथं जगाच्या मालकानं बांधलेली गाठ आहे. पुन्हा एक गोष्ट सांगू का, भगवंताने दाढीची आणि वेणीची गाठ बांधली. ही जरी विनोदाची कथा असली तरी याच्या मागचा एक मतितार्थ सांगतो. पती आणि पत्नी यांच्यामध्ये प्रेमाची गाठ असली तर तो संसार सुखाचा होतो. प्रेम असलं पाहिजे, एकमेकावर प्रेम असलं पाहिजे. मला तरी असं वाटतंय की आमच्या तळेगावातल्या सगळ्या माता माऊल्या मालकाला जेव घातल्याशिवाय जेवत नाही. तुम्ही हसलात म्हणजे काहीतरी गडबड आहे. मी या मताच आहे मायबाप. पतीने पत्नीवर प्रेम केलं पाहिजे, पत्नीने पतीवर प्रेम केलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये पती पत्नीचं एकमेकावर प्रेम आहे, आपुलकी आहे, त्या घरातला प्रपंच सुद्धा परमार्थापेक्षा मोठा आहे. नाही तर काय उपयोग आहे महाराज, नसतं हे एकमेकाकडे टवकारू टवकारू गुरगुरल्यासारखं बघायचं, काय अर्थ आहे हो. पुन्हा एक गोष्ट सांगू का, ऐका, एक वाक्य बोलू का. पतीने आपल्या पतीवर खूप पत्नीवर प्रेम करावं आणि पत्नीने सुद्धा आपल्या पतीवर खूप प्रेम करावं. एवढं प्रेम करावं, एवढं प्रेम करावं, एवढं प्रेम करावं. प्रेम म्हणजेच आम्ही आहोत याची ओळख व्हावी. अशा पद्धतीचे आदर्श प्रेम आपल्या जीवनामध्ये असावं.
ही प्रेमाची गाठ भगवान परमात्म्याने बांधली. आणि गवळणीला सांगितलं, जरा नवऱ्याला जरा गोड बोलत जा, जरा गोड बोलत जा. त्या गवळणीला सांगितलं, आता मी ह्या गवळणीला सांगतो, तुम्ही जरा मालकाला गोड बोलत जा, गोड बोलत जा महाराज, गोड बोलत जा. पुरुष मंडळी तुम्हालाही सांगतो, गवळणीला जरा गोड बोलत जा. पुरुष मंडळी तुम्हालाही सांगतो, जरा गवळीला गोड बोलत जा. बिचारे दिवसभर काम करून आलेले असतात, आल्याबरोबर भनभन लावून जाऊ नका. जरा त्यांनाही म्हटलं पाहिजे, कधीतरी म्हटलं पाहिजे, पाय धुवायला पाणी देऊ का, कधीतरी म्हटलं पाहिजे, पाय धुवू का, कधीतरी म्हटलं पाहिजे, मालक जेवायला वाढू का, दुरडीत भाकर आहे, गिळा आणि पडा असं म्हणायचं नसतं. त्याला संसार म्हणत नाहीत मायबाप. इतर असं म्हणेल, पती आणि पत्नी यांच्यामध्ये असणारा प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा म्हणून दोघांमध्ये असणाऱ्या प्रेमाची गाठ भगवान परमात्म्याने बांधली. आणि त्या गाठीला सांगितलं, एकदा देव ब्राह्मण पाहुण्यांच्या साक्षीने एकदा विवाह बंधन झालं की या प्रेमामध्ये कधी अंतर पडू द्यायचं नाही, ही गाठ कधी सहजासहजी सोडू द्यायची नाही. पुढे ऐका मायबाप, आज सध्याच्या काळामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये डिव्होर्सचं प्रमाण फार मोठं आहे दादा, फार मोठं. साध्या साध्या गोष्टी असतात महाराज डिव्होर्सच्या, साध्या साध्या घटस्फोटापर्यंत आपण जातो. आणि घटस्फोटाकडे गेल्यामुळे आमची कुटुंब व्यवस्था बर्बाद व्हायला लागली. थोडीशी सहनशीलता महिलांनी ठेवा, थोडीशी सहनशीलता पुरुषांनी ठेवा. असलेले मतभेद विचार करून बाजूला काढा. आणि माझी हात जोडून विनंती आहे, ही जी गाठ आहे ना आपली प्रेमातली, संसारातली गाठ, ही गाठ सहजासहजी तुटू देऊ नका, ही गाठ सहजासहजी सोडू नका महाराज. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. पती पत्नीचा प्रेम भाव वाढावा म्हणून भगवान परमात्म्याने त्या दाढीची आणि वेणीची गाठ बांधली. ही जरी वरवरून जरी विनोदाची कथा वाटत असली तरी त्या मागचा मतितार्थ जाणून घ्या. यशोदा मातेने कृष्णाला उखळाला बांधलं. उखळाला बांधलं म्हणजे केवळ उखळ आणि बांधणं एवढाच मर्यादित अर्थ घेऊ नका. लहान लेकरं खोड्या करत असतील तर त्याला थोडंसं बंधनातही ठेवलं पाहिजे, त्याला थोडंसं बंधनही टाकलं पाहिजे. खोड्या करताना लेकरू त्याला थोडं आवरलं पाहिजे, त्याला थोडं समजवलं पाहिजे. नाहीतर अति लाड केला की लेकरं वाया जातात. यशोदा मातेने भगवान कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधलं. भगवंताने विचार केला, आपल्याला आई उखळाला बांधताय. भगवान परमात्मा उखळा सकट बाहेर येत आहेत आणि दरवाजामध्ये 2 झाड होते, ते झाड खाली पडतायत. ही भागवतातली यमलार्जुनाची कथा आहे. यमल आणि अर्जुन यांचा उद्धार भगवान करतायत. परीक्षित महाराज गुरुदेवांना प्रश्न विचारतात, हे यमल आणि अर्जुन पूर्वजन्मात कोण होते? हे 2 गंधर्व होते आणि या गंधर्वांना शाप होता, तुम्ही झाड होऊन पडाल, कुशाप मिळाला, जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार होईल तेव्हा तुमचा उद्धार होईल. ही कथा शुकदेवजी भागवत कथेमध्ये निरूपण करतायत. पुतनेची कथा आपण काल सर्वांनी श्रवण केली आहे. आता भगवान परमात्म्याला कोण कोण मारायला आलं फक्त आपण शब्दशः घेऊयात आणि पुढे चालूयात. भगवान परमात्म्याला मारण्यासाठी कागासूर आला, रिठासूर आला, तृणावर्त आला, शकटासूर आला, धेनुकासूर आला आणि त्यासोबतच महाबळ नावाचा दैत्य आला. भगवान कृष्ण परमात्म्याने कागासूर मारला, रिठासूर मारला, तृणावर्त मारला, शक्तासूर मारला, पण महाबळ नावाचा जो दैत्य होता तो मारला नाही. त्याला जिवंत पाठवलं. का? तर तो ब्राह्मणाच्या वेशात आला होता म्हणून मारला नाही. मी महाबळ दैत्याची कथा थोडीशी विस्ताराने सांगत नाही, याचं कारण आहे
मी पूर्ण भागवत उघडून पाहिलं. माझ्या पूर्ण भागवताच्या वाचनामध्ये मला महाबळ दैत्याची कथा भागवतात सापडली नाही. तुम्हाला नाही पूर्ण आमच्या संतांनी वर्णन केले, जानवे तुटले पंचांग फाटले वर्णन केले, पण महाबळ दैत्याची कथा पूर्ण भागवताच्या दशमस्कंदामध्ये कुठेही पाहायला सापडत नाही. आणि जे भागवतात आम्हाला मिळत नाही, आम्ही त्याला आधार मानत नसल्यामुळे किंबहुना भागवतात नाही तर मग ते सांगायचं कशासाठी, म्हणून मी महाबळ दैत्याची कथा शक्यतो सांगत नाही. कागासुरही मारला, रिठासुरही मारला, तृणावर्त मारला, शकटासूर मारला, धेनुकासूर मारला, अशा अनेकांचा उद्धार करता करता भगवान परमात्मा अनेक गवळणींच्या घरी गेले, चोऱ्या करायला लागले. चोऱ्या करता करता यशोदा माता कृष्ण परमात्म्याला म्हणाला की तू काय चोऱ्या करतो रे कृष्णा, तुला घरी काय कमी आहे का? भगवान म्हणले घरी भरपूर आहे, फक्त एकच अडचण आहे, तुला द्यायची सवय जरा कमी आहे. एक वाक्य बोलू, देवाचे असू द्या अगर तुमचे आमचे असू द्या, माय जरा द्यायच्या बाबतीत चिकटच असते. देवाने आईला लोणी मागितलं की आईने उगव वाटीवर एवढं एवढं लोणी द्यावं. तू म्हणा आई लोणी का देत होती, याचं कारण होतं दोघांच्या समजण्यामध्ये फरक होता. यशोदा माता कृष्ण परमात्म्याला लेकरू म्हणून खायला देत होती आणि कृष्ण परमात्म्याला ब्रह्मांडाचा मालक म्हणून खायचं होतं. भगवान विचार करायचे, माझ्या उदरात अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड माझ्या उदरात असताना आई एवढंसं लोणी देते, मला जमल कसं? आणि तसं पहा तुम्ही, आई असू द्या की तुमच्या असू द्या की माझी आई असू द्या, आपल्याला लोणी जास्त देत नाही. तूप बाळानं, तुमची आई तुम्हाला तूप खायला देते का रे? मोठ्यानं बोला, देते? बरोबर, तूप खायला देते? तूप किती वाट्या दररोज तूप देते तुम्हाला खायला? हा हा, कसं 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 बोल बोल बोल, किती? ज्या रोजी पोळी आहे त्या दिवशी, काल भेटली असेल फक्त तूप, ते बी किती तूप? उगाच चमचाभर. तुम्हाला सांगू का, चारवाक नावाचं तत्वज्ञान आहे. चारवाक तत्वज्ञान बऱ्याच लोकांना आवडतंय. चारवाकाने काय सांगितलंय? चारवाक काय करतो? चारवाक असं म्हणतायत की माणसाचा पुनर्जन्म नाही, काही नाही काही नाही, या जन्मामध्ये खा प्या ऐश करा. हे चारवाक तत्वज्ञान. काही लोक चारवाकाचा स्वीकार करतात, पण चारवाकाच्या तत्वज्ञानाचं सूत्र काय? चारवाक काय म्हणतात आहे का? ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मी देहस्य भूतस्य पुनरागमना किम होतम. चारवाक असं म्हणतात, कर्ज काढा, ऋणम कृत्वा कर्ज काढा, घृतम पिबेत कर्ज काढा पण तूप प्या. का? भस्मी देहस्य भूतस्य पुनरागमना किम होतम. एकदा देह जळाला की माणसाला पुनर्जन्म नाही, काही नाही, आहे तोपर्यंत खा प्या ऐश करा, असं सांगणारं तत्वज्ञान चारवाकाचं आहे. सगळ्यांना पटतंय. पण लक्षात ठेवा, चारवाकाने कर्ज काढा, पण कर्ज काढून काय प्या म्हणले? ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढा पण काय प्या? तूप प्या. आमची माणसं कर्ज काढतात पण कर्ज काढून काय पितात? कोण म्हणलं दारू? तुमच्याकडे नाही ना. माझी हात जोडून विनंती आहे मायबाप, तुपासाठी कर्ज काढलं तरी चालेल, फक्त दारूसाठी कधी कर्ज काढू नका. तुपासाठी कर्ज काढा, तूप प्या. तूप पिल्यानंतर काय होतं? माणसाची बुद्धी सात्विक होते. पुन्हा क्षमा मागून बोलेन, किती बी गरीब घरचा ब्राह्मण असू द्या, किती बी गरीब ब्राह्मण असू द्या, दररोज चमचाभर तरी तूप जेवणात. विचारा खोटं वाटत असेल तर. गरीब ब्राह्मण, मागून खाणारा ब्राह्मण असू द्या, भिक्षुकी करणारा ब्राह्मण असू द्या, चमचाभर तरी तूप असतं महाराज जेवणात. आपलं पाटलायचं कसं आहे? तुम्हाला येत असेल इथं दादाच्या घरी म्हणून, नाही तर आमच्याकडे बहुतेक आपल्या जेवणात नुसती ती वरचं काय म्हणतात, तर्री. माझी हात जोड विनंती आहे, आहाराचे 3 प्रकार वर्णन करतात ज्ञानोबा. राजसिक आहार, तामसिक आहार आणि सात्विक आहार. अति तिखट खाणं तामसी आहार आहे, अति मसालेदार खाणं तामसी आहार आहे. आणि ज्या पद्धतीने तुमचा आहार असेल त्या पद्धतीने तुमची बुद्धी बनत असते. म्हणून हळूहळू माता माऊलीनं तुम्ही बघा, तुम्ही सवय लावली ना तशी सवय लागते. घरातल्या तिखटाचं प्रमाण कमी करा, घरातल्या मसाल्याचं प्रमाण कमी करा. जाऊ दे अध्यात्मातलं तुम्हाला नाही पटलं, तुम्ही जर या मसाल्याचं तिखटाचं प्रमाण कमी केलं तर तुमच्या घरातल्या तब्येती सुद्धा व्यवस्थित राहतील. सात्विक आहार खाल्ला पाहिजे. तूप हे सात्विक अन्न आहे. चारवाकाने सांगितलं कर्ज काढा पण तूप प्या. पुन्हा एकदा सांगतो ऐका मायबाप, कर्ज काढा, काही करा पण तूप खा.
काही करा पण लोणी खा. मी एका भागवतात असं सांगितलं, तूप खा तूप खा तूप खा. आयोजक असणाऱ्या लोकांना असं वाटलं की महाराजालाच आवडतं काय की, म्हणून दुसऱ्या दिवशी मला तुपाची वाटी आली. पण तूप वाढणारा आला, तो वाटी घेऊन नाही आला. वाटीत तूप आणलं आणि त्याच्यात चमचा होता. तो चमचा खोलगट नव्हता, सपाटच होता. आणि ती मला म्हणत होता हवं का हवं का. मी म्हणलं तुझं का डोंबलं खावं का, पडच ना. तूप खाल्लं पाहिजे, लक्षात ठेवा. पण आमची आई, लेकरू जर म्हणलं आई तूप, आई म्हणते चोप. आई तूप देत नाही, आई लोणी देत नाही. एक लक्षात ठेवा मायबाप, जुन्या काळामध्ये जोपर्यंत गावागावात डेअरी नव्हती तोपर्यंत पोरांची ढेरी व्यवस्थित होती. डेअरी आली की पोरांच्या ढेरीचा वनवास सुरू झाला. दूध खाल्लं पाहिजे, तूप खाल्लं पाहिजे, लोणीही खाल्लं पाहिजे. आणखीन पुढे सांगतो, दुधावरची साय सुद्धा खाल्ली पाहिजे. बाळांनो, तुम्हाला दुधावरची साय आवडते का रे? आवडते ना तू? इमानदारीने सांगायचं, तुमची आई तुम्हाला दुधावरची साय देते का? हा, अरे मोठ्याने बोला ना. साय देते का? नाही म्हणले ती लेकरं. अरे तुमचं सोडा, आम्हाला सुद्धा देत नाही. मी एका गावाला गेलो होतो, गावाचं नाव सांगत नाही. दुपारच्या वेळेला गेलो, एक आजी, आम्ही बसलो होतो. आजी होते, परिमळ होते. म्हटली महाराज चहा घेणार का? दूध. मी म्हणलं दूध. तिने ते मस्तपैकी गाडग्यात दूध तापलं होतं. दुधाण्यामध्ये ते दूध तापलेलं असं ते गाडग्यात तांब्यात ओतायला लागली. असं दूध लाल लाल तापलं होतं, असं लाल. मला वाटलं तरी तांब्यावर दूध दिलं तर किती बरं होईल. असं लाल लाल दूध तापलं होतं आणि ते तांब्यात ओतत असतानाचा कार्यक्रम मी माझ्या डोळ्याने पाहत होतो आणि कानाने ऐकत होतो. ती अशी फुकत होती महाराज, अशी फुकत होती. नक्की दोन चमचे थुका त्याच्यात सहज पडला असेल. 2 चमचे तर सहज. ते तांब्यात आलेलं दूध गिलासात आलं, ग्लासातलं पुन्हा कपात आलं, कपातलं दूध माझ्याकडे आलं. मला असं वाटतंय लोकांपर्यंत येताना असं कपात होऊनच येतं काय की. तिथला आकडा फार मोठा असतो दादा, एवढ्या कोटीची तरतूद, एवढ्या लाखाची तरतूद. पण 10-10, 20-20% इकडे तिकडे जाता जाता लोकांपर्यंत माती येतं महाराज. सगळी कपातच चालू आहे. कपातलं दूध माझ्याकडे आलं. मी म्हणलं आजी मला दूध नको. ते म्हणले का? अगोदर तर म्हटलं ना दूध घ्यायचं, आता काय झालं? मी म्हणलं घेतलं असतं, पण तुझा थुका टाकून कशासाठी घ्या. कळलं का? आमच्यासारख्या कथाकाराला सुद्धा माता माऊल्या दुधावरची साय देत नाहीत, तर तुम्हाला कुठून देणार आहेत महाराज? बघा तुम्ही, आमची पोरं आईला म्हणले साय दे. आईने काही दिलीच नाही. पोरांच्या लक्षात आलं वरची साय आई देत नाही. पोराने मोर्चा वळवला खाली. आई वरची साय नका का देईनास, खालचं खरडण तरी दे. आई काय म्हणते माहितीये का? बाळा खरडण खात जाऊ न रे. का बरं? खरडण खाल्ल्यावर मिशा येत नाहीत. आता मिशाचा खरडणाचा काय संबंध आहे? आणि एकदा पोराला म्हटलं मिशा येत नाहीत की पुन्हा खरडण मागत नाही. कळलं का? मला सांगायचंय, तुमची आई असू द्या, अगर माझी आई असू द्या, या बाबतीमध्ये जरा चिकट आहे. भगवान कृष्ण परमात्मा आईला लोणी मागायचा, पण लोणी मागत असताना आई एवढं लोणी द्यायचे. भगवंताने त्या वाटेकडे बघायचं आणि विचार करायचा, एवढ्या लोण्याने काय होणार आहे? माझंच पोट भागत नाही तर ब्रह्मांडाचं पोट कधी भागणार आहे? शेवटी भगवंताने विचार केला की आता घरात टाकाच्या डेऱ्यात उडी टाकली, ते मधल्यामध्ये लोणी खाल्लं. आणि देवाच्या आता लक्षात आलं की आता आपण घरचं खाण्यापेक्षा थोडंसं आता बाहेरचं खाल्लं पाहिजे. काही सवंगड्याची एक संघटना स्थापन केली, मित्रमंडळी जमवले आणि त्या सर्व मित्रांना सांगितलं चला आता चोऱ्या करायला जायचं आहे. अनेक घरी भगवान परमात्मा चोऱ्या करायला गेले. याले तरी यारे लागे, याले तरी यारे लागे, तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघी माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, अवघी माझ्या मागे मागे, अवघी माझ्या मागे मागे, आधी भगवान परमात्मा गोपाळाला म्हणले, या आता माझ्या मागे मागे या. माझ्या मागे मागे आला तर मी तुम्हाला भरपूर खायला देईन.
एक गोपाळ म्हणाला, देवा तुला माहिती आहे का, नुसतं म्हणतो खायला देईन खायला देईन खायला देईन, तुला माहिती आहे का आम्हाला खायला किती लागतं ते तुला माहिती आहे? आम्ही शेतात काम करणारी माणसं आहोत, आम्ही जनावर राखणारी माणसं आहोत. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, शहरातली माणसं जास्त खातात का खेड्यातली? बोला ना. खेड्यात आपली तळेगावातली मंडळी, तुम्हाला जर कधी उदगीरला लातूरला जर एखाद्या पाहुण्याकडे जायची वेळ आली, तुमच्या पाया पडतो, आधी बस स्टँडला वडापाव खात जाण मग त्यांच्या घरी जायचं. कारण सांगू का महाराज, त्या शहरातल्या माणसाच्या फुलक्याचा आणि आपल्या पोटाचा मेळ बसत नाही. माझा तर बसत नाही बाबा, मला तुमचं माहित नाही. आपण खेड्यातली माणसं महाराज, शेतात काम करणारी माणसं, काळ्या आईची सेवा करणारी माणसं, आपला आहार मोठा असतो. गोपाळ म्हणायला लागले देवाला, देवा तुला माहित आहे का आम्हाला खायला जास्त लागतं, आम्ही शेतातली माणसं, आम्ही कष्ट करतो आम्ही, आणि एवढ्या गोपाळाला पुरल एवढं लोणी तुझ्या घरी आहे का? भगवान काय म्हणले माहिती आहे का पेंद्याला, आणि तुला कोण म्हणलं मी माझ्या घरचं खाऊ घालणार आहे म्हणून? मी तुम्हाला भरपूर खाऊ घालणार आहे, पण माझ्या घरचं नाही, मी इकडचं तिकडचं हाणणार आणि तुम्हाला खाऊ घालणार. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याला गोपाळ म्हणायला, देवा अरे आम्हाला खायला भरपूर लागतंय. गोपाळाने सांगितलंय, बघा आपण अनेक गवळणीच्या घरी जायचं, अनेक गवळणीच्या घरच्या चोऱ्या करायच्या, तुम्हीही पोटभर खायचं आणि मलाही पोटभर खाऊ घालायचं. अशा चोऱ्या करता 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 भगवान परमात्म्याने गोपाळाला सांगितलं. मग काही कथाकार कीर्तनकार सांगतात, कोणी सांगितलं सराट्याची काठी आणा, कोणी सांगितलं माती आणा. कशासाठी? कदाचित गवळणी जाग्या झाल्या. बघा तुम्ही, कदाचित एक भगवान म्हणले सराट्याचे काटे घ्या रे सोबत. वाकड्या काय म्हणलं माहिती? वाकड्या. वाकड्या कोणाला म्हणायचं? जे कशाला बी वाकडं लावतो त्याचं नाव वाकड्या. वाकड्या देवाला म्हणला, देवा हे सराट्याचे काटे कशाला रे? सराट्याचे काटे कशाला? देवाने सांगितलंय, बघा सराट्याच्या काट्याचं वैशिष्ट्य, तुम्ही कसाही टाका त्याचा एक टोक वर असते. बाबळीचा काटा आडवा पडल्यावर टोचत नाही, सराट्याचा काटा कुठेही टाका उभा आहे. कशासाठी सराट्याचा काटा? देवाने सांगितलं, जर कदाचित आपण चोरी करताना जर गवळणी जाग्या झाल्या आणि गवळणी जाग्या झाल्यानंतर जर भगवान आपल्या मागे गवळणी लागल्या तर सराट्याचे काटे टाकायचे, गवळणीच्या पायाला काटे टोचतील, गवळणी काटे काढत बसतील, आपण पळून जायचं. तेवढ्यात वाकड्या काय म्हणला माहितीये का? वाकड्या या शेठजी पुढे या, पुढे या, पुढे या, या या सावकार या, पुढे या. या परिसरातलं कथेवर अगदी प्रेम करणार, कुठेही कथा असो, लांब लांब कथा असताना सुद्धा येणारे आमचे आदरणीय रामविलासजी बंगशेठजी, आमचे बच्चेबार सावकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. या स्वागत. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.
जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी। प्यार से बोलना पड़ेगा, राधे राधे। जोर से बोलना पड़ेगा, राधे राधे। भगवान परमात्माने सराट्याचे काटे घ्यायला सांगितले. वाकड्या म्हणला सराटे कशासाठी? म्हणले पायात टोचावे म्हणून. वाकडं काय म्हणलं माहितीये का? तुला वाटतंय का तूच लय हुशार आहेत म्हणून? गवळणी चप्पल घालून आल्यावर काय काम करतील सराटे? आणि मग भगवान म्हणले जर कदाचित गवळणी पायात चप्पल घालून आल्या तर ही जी बारीक रेती आहे ना, ही माती आहे ना, ही माती अशी फेकायची, त्यांच्या डोळ्यात माती गेली की मग त्या डोळे चोळत बसतील, आपण पळून जायचं. हे गप्प बसावं का नाही याने? हे काय म्हणलं माहिती आहे का? जर त्या गॉगल घालून आल्या तर कशाला बी वाकडच लावतात. मला काही माणसं 3 प्रकारचे लोक असतात: सांगकामे, निकामे आणि आगाव कामे. काही माणसं फक्त सांगितलं तेवढंच करतात. उदाहरणार्थ आमच्या दादाने समजा एखाद्या माणसाला सांगितलं मंडपातले प्लॅस्टिकचे ग्लास उचल, त्या ग्लासच्या बाजूला वाटी असली तरी ते उचलणार नाही, ते फक्त ग्लासच उचलणार. सांगकामा. सांगितलं तेवढंच. एका सासूबाईने सुनबाईला सांगितलं मी भागवताला जाते, दूध ठेवलेलं आहे, मांजराकडे लक्ष ठेव. ते म्हणले काय हरकत नाही. म्हातारी भागवताहून परत आले आणि लक्षात आलं दूध सगळं कोणीतरी पिलं. सुनबाईला सांगितलं दूध, म्हणजे कुत्र्यानं पिलं. मी तुला सांगितलं नव्हतं का मांजराकडे लक्ष ठेव म्हणून? तुम्ही मांजराचं सांगितलं होतं, कुत्र्याला सांगितलं होतं का? याला म्हणायचं सांगितलं तेवढंच करणारे सांगकामे. काही माणसं निकामे, नुसतं काहीतरी कारण सांगतात, कामच करत नाही. एखाद्याला म्हणलं ना, अरे ते काही वारकरी मंडळी, काही पाहुणे मंडळी, महाराज मंडळी आले, दादाच्या बैठकीत आहेत, बोलून आण त्यांना, बोलून आण. ते इथूनच म्हणतं तिथं नसले तर, अरे तिथंच आहेत, आणि तिथून गेले असले तर, तिथं कुत्रं असलं तर, चावलं तर, त्याला म्हणलं तू इथंच मर. याला म्हणायचं निकामी माणसं. करायचं नाही पण काहीतरी वागडं लावायचं. काही माणसं आगाव कामी. एका पोराला उदगीरला पाठवलं, म्हातारी आजारी आहे, गोळ्या औषध घेऊन येता गोळ्या औषध घेऊन येतं. गोळ्या औषधासोबत पांढरा कपडा, गुलाल आणि फुलाचा हार घेऊन येतो. त्याला विचारलं तुला औषध आणायला सांगितलं होतं? ते म्हणलं औषधानं जर म्हातारी नाही बरी झाली तर डबल चक्कर कशाला, म्हणून पुढची तयारी. याला म्हणायचं आगाव कामी माणसं. भगवान परमात्माने सांगितलं सराटे घ्या, बारीक रेती घ्या. सगळ्या वस्तू घेतल्या. भगवंताने अनेक ठिकाणी गवळणीच्या घरी चोऱ्या केल्या. एका गवळणीच्या घरी गेल्यानंतर भगवान परमात्मा लोणी खायला लागले, आणि लोणी खाता खाता भगवान परमात्माने तिला विचारलं हे लोण्याचा माठ कोणाचा आहे? ते म्हणले माझा आहे. माठ तुझा आहे? बरं. माझ्या घरातला माठ माझा. आणि मग भगवान म्हणले हे घर कोणाचं आहे? हे घर कोणाचं आहे? ते गवळण म्हणली माझं आहे. भगवान म्हणले एकच थोबाडा तीन धरून म्हणले. काय म्हणले? देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. भगवान परमात्मा त्या गवळण तोंडावर देईल म्हणले. तुझं घर आहे का हे? आणि जर तुझं जर घर असतं तर लोकांनी तुला घराच्या बाहेर काढलंच नसतं ना. घर आपलं नाही. काही काळापुरते आपण घरामध्ये आहे. लक्षात ठेवा, घर आपलं नाही. घरात आपण राहायचं पण घराला माझं समजायचं नाही. भगवान परमात्मा अनेक गवळणीच्या घरी चोऱ्या करता करता एका गवळणीच्या घरीच गेले, दुसरीच्या घरी गेले. अनेक खोड्या करता करता यशोदेच्या लक्षात आलं की आता आपलं पोरगं ऐकत नाही, त्या लेकराला शाळेत घालावं. गवळ्यांची शाळा म्हणजे गायी राखणं. यशोदेने सांगितलं चला आता तुम्हाला गायी राखायच्या आहेत,
आणि त्यावेळेला भगवान परमात्मा आपल्या बाळगोपाळाला घेऊन गायी घेऊन भगवान परमात्मा गायी राखायला निघतायत। गायी चरायला सोडल्या, यमुनेच्या काठावरती गायी चरत होत्या, गायी आनंद घेत होत्या आणि गायी जेव्हा आनंद घेत होत्या, गायी चरत होत्या, त्यावेळेला रिकामा वेळ म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांच्या सानिध्यामध्ये खेळ मांडला आणि भगवान परमात्मा खेळायला लागले। अबक तुबक तिबक पूरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तुबक तिबक पूरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू। अबक तुबक तिबक पूरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तुबक तिबक पूरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू। हनुम पोरा हनामा घुगरी बाज धमामा, 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 हनुम पोरा हनामा घुगरी बाज धमामा, हनुम पोरा हनामा घुगरी बाज धमामा। खेळ हुदुदु कर खेळ हुदुदु, खेळ हुदुदु कर खेळ हुदुदु, खेळ हुदुदु दादा खेळ हुदुदु, खेळ हुदुदु दादा खेळ हुदुदु। अबक तुबक तिबक पूरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तुबक तिबक पूरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांड पूरा खेळ विटी दांडू। खेळ खेळ भळी खेळ खेळ भळी मांडला गोरी खेळ मांडला गोरी, खेळ मांडला लगोरी। भगवान परमात्म्याने अनेक पद्धतीचे खेळ खेळले। कोणते कोणते? विटीदांडू नावाचा खेळ खेळला। आता हे खेळ सध्या लुप्त व्हायला लागलेत महाराज, हे खेळ पाहायला मिळत नाही। जाता जाता तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, तुमच्या पोरांना मोबाईलचा गेम खेळू देण्यापेक्षा तुमच्या पोरांना क्रीडांगणावर खेळायला पाठवा। नाहीतर आजकालचे पोरं फक्त मोबाईलवरती गेम खेळतात आणि त्याचा परिणाम डोळ्याला त्यांचा प्रचंड मोठा त्रास होतोय। लहान लहान एवढी एवढी लेकरं, त्यांना मोठ्या मोठ्या भिंगाचे चष्मे लागले महाराज, केवळ मोबाईलच्या वापरामुळे। चेंडूफळी नावाचा खेळ खेळला, हुतुतू नावाचा खेळ खेळला। हुतुतू आजच्या भाषेमध्ये हुतुतूचं नामकरण बदललं, आज त्याला कबड्डी नावाचा खेळ म्हणतात। कबड्डी, या दोन्ही खेळातलं अध्यात्म थोडं लक्षात घ्या। कबड्डी खेळ, आता थोडा डोळ्यासमोर आणा कबड्डी। दोन संघ आहेत, दोन संघ, एका बाजूला 7 खेळाडू, दुसऱ्या बाजूला 7 खेळाडू, मधामध्ये ती मध्यरेषा असते। कबड्डी खेळ कसा असतं थोडं लक्ष द्या। मध्यरेषेला यायचं, ते असं दर्शन करण्याची पद्धत आहे। मध्यरेषेला यायचं, मध्यरेषेला स्पर्श करायचा आणि मध्यरेषेला स्पर्श करून पुढच्या टीमच्या त्या ग्राउंडमध्ये जायचं आणि जाता 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 काय म्हणायचं? कबड्डी 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 कबड्डी। किती वेळ? किती वेळ बोला? किती? 1 मिनिट? अर्धा मिनिट? त्याचं उत्तर असं आहे, दम असेपर्यंत। जोपर्यंत दम आहे, म्हणजे एक श्वास घेण्याच्या आत जोपर्यंत दम आहे तोपर्यंत कबड्डी 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 म्हणायचं। नुसतं कबड्डी म्हणायचं नाही, तर कबड्डी 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 म्हणत समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचा। समोरच्या खेळाडूला स्पर्श करत कबड्डी 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 म्हणत परत यायचं आणि स्वाभिमानाची हाबूक ठोकायची आणि त्याला सांगायचं, आलो परत, आता तुझ्या गाड्याला पाठव, पुन्हा यायला मी तयार आहे। कळलं? आता थोडंसं याचा अध्यात्माशी काय संबंध आहे का? मध्यरेषा म्हणजे जन्म, दम म्हणजे आपलं आयुष्य, समोरचा खेळाडू म्हणजे भगवान,
जोपर्यंत आयुष्यरूपी दम आपल्याकडे आहे तोपर्यंत समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचा, त्याला मिळवायचं, त्याला प्राप्त करायचं आणि त्याला म्हणायचं आता तुझा खेळाडू म्हणजे काळ, त्या काळाला पाठव, आता मी कधीही यायला तयार आहे, मी देवाला मिळवलंय. असं जर केलं तर आपण आयुष्याच्या खेळात जिंकलो आणि त्याच्या आधी जर दम गेला तर आपण मेलो. कबड्डी ही आमच्या जीवनाशी संबंधित आहे. आणखी पुढे सांगतो, चेंडूफळी नावाचा खेळ आहे. चेंडूफळी मला पुढे बोलायचंय कालियाकडे. मी खेळ सांगतो, त्या खेळाची नावं सांगा बाळांनो. नावं सांगा. ती एकावर एक थोड्या गोल 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 ते अशा चिप्प्या असतात, ते एकावर रचायच्या, त्याला चेंडूने मारायचं. ते पडलं की चेंडू ते रचेपर्यंत त्याला काय म्हणतात? लगोरी. बरोबर, लगोर. पुढचा खेळ आहे का? पुढचा खेळ ते पायाखालून असं लाकूड फेडाय, छोटी ती काठी फेकायची, ती लांब फेकायची आणि ती काठी आणेपर्यंत झाडावर चढायचं. त्या खेळाचं नाव सुरपाटा म्हणा, सुरपारंबा म्हणा, वेगवेगळ्या भागात काय जे असेल ते, किंवा डफ, काही भागात डफ म्हणतात, सुरपारंबा म्हणतात. चला आता एक खेळ सांगतो तुम्हाला, एक खेळ सांगतो. ते कपड्याचा असा चेंडू तयार करायचा, त्याला गुंडाळायचं, दोरी बांधायची आणि कपड्याचा चेंडू असा फेकून हाणायचा आणि ज्याला मारला त्याने हुकवायचा. त्या खेळाचं नाव धपाधपी का? बरं, काही भागात त्याला बक्कमबुक्की म्हणतात. तुमच्या पोराला हा खेळ खेळू द्या. कोणता? हा चेंडू, त्याने फेकलेला चेंडू असा मारला पाहिजे आणि तुमच्या पोराला तो चेंडू हुकवता आला पाहिजे. तुम्ही म्हणा या खेळाचा फायदा काय? लग्न झाल्यावर जर बायकोने लाटणं फेकून मारलं तर त्याला ते हुकवता आलं पाहिजे, म्हणून हा खेळ खेळला पाहिजे. कळलं ना? जसं चेंडू मारताना त्याला चेंडू हुकवता आला पाहिजे, बायकोनं लाटणं फेकून हाणलं तर ते त्याला नक्कीच हुकवता आला पाहिजे. म्हणजे जीवनातला प्रत्येक खेळ आपल्या आयुष्याला उपयोगी पडतो. मग तो चेंडूफळी असू द्या, तो सूरपाटा असू द्या, तो अगदी लगोरी असू द्या, अगदी 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 भोवरा सारखे अनेक खेळ असू द्या. या सगळ्या खेळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या मुलाचा शारीरिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो. असे अनेक पद्धतीचे खेळ खेळायला लागले. खेळ खेळता 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 गोपाळ म्हणायला लागले, देवा आता भरपूर झाला, आता भूक लागली आहे. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याकडे सर्व गोपाळ आले आणि सर्व गोपाळ देवाला म्हणायला लागले, देवा आता आम्हाला खूप भूक लागली आहे, बस झालं म्हणले आता खेळायचं, किती वेळ झालं खेळणं चालू आहे. भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा गोपाळांना म्हणायला लागले, का रे बाबा भूक लागली तुम्हाला, जेवायचंय का? ठीक आहे, मी जेवू घालणार आहे, पण त्याच्यासाठी एक करावं लागेल. तुम्ही जेवढ्या जेवढ्या तुमच्या शिदोऱ्या आणल्या त्या सर्व शिदोऱ्या तुम्ही एकत्रित करा. वेणूची तान वाजवली, सर्व गायी एकत्रित जमा झाल्या आणि सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. लक्षात ठेवा, त्यावेळेला देवाने थोडीशी मजा घेतली गोपाळांची मजा घेतली. कशी? माझी जशी शिदोरी आहे तशीच तुमची पाहिजे, नाहीतर घरी जा. माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय. गोपाळ देवाला म्हणले, देवा तू राजाचा मुलगा आहे बाबा, श्रीमंताचा मुलगा आहे, तुझ्या डब्यात काही असेल, आम्ही गरीब माणसं आहेत, शेती करणारी माणसं आहोत, आम्ही चटणी भाकरी खाणारी माणसं आहोत. देवा तुझ्यासारखा डब्बा किंवा तुझ्यासारखं भोजन आम्हाला असणार नाही. असं करणं देवा, तू तुझं खा, आम्ही आमचं खाऊ. पण भगवंताने विचार केला, मी चांगलं खावं आणि माझ्या गोपाळाने मात्र उरलं सुरलं खावं, हे मात्र आम्हाला कधी पटणार नाही. भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केला आणि सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा काला केला. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. बसा. स्वागत सगळ्या पाहुणे मंडळींचं, वलांडीकर परिवार, पाटील परिवार, तुमचं सर्वांचं स्वागत. भगवान कृष्ण परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. येणारे येत राहतील, बसतील त्यांच्या, तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा. प्यार से बोलना पडेगा, राधे राधे. जोर से बोलना पडेगा, राधे राधे. राधे राधे. सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्याचा काला केला. काला करत असताना भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना एकत्रित बसवलं. लहान लहान गोपाळ पुढे, मोठे मोठे मागे, उंचीप्रमाणे भगवंताने बसवलं. कसं बसवलं भागवतकार त्याचं वर्णन करतात. बिभ्रद्वेनोम जठरपठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रुणकवलं तत्फलानेंगुलिषु तिष्ठन्मध्ये सुपरि सुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मीशते बुभुजे यज्ञ भुग्बाल केलीहि.
भगवान कृष्ण परमात्मा सर्वांच्या मधोमध उभे राहिले आणि स्वतःच्या हाताने गोपाळांना काला दिला. काला बघा, काला डाव्या हातात, वामे पाणो मश्रुड कवलम, डाव्या हातात काल्याचा प्रसाद म्हणजे पात्र घेतलं आणि उजव्या हाताने काल्याचा प्रसाद वाढायला लागले. उजव्या हाताने म्हणजे काल्याचा प्रसाद वाढणारा, बोला, काल्याचा प्रसाद वाढणारा देव आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा काल्याचा प्रसाद वाढतो म्हणजे काल्याचा प्रसाद जो वाढण्याचं काम करतो त्याला आम्ही कृष्ण म्हणतो. मग तो काल्याचा प्रसाद सुंटवड्याचा असू द्या, अगर रुकवताचा असू द्या, दही लाहीचा असू द्या, अगर भाताचा असू द्या, काल्याचा प्रसाद आहे ना. तुम्ही भात वाढत असाल, प्रसाद वाढताय ना कथेचा काल्याचा, तुम्हाला आम्ही नक्कीच कृष्ण म्हणणार. पुन्हा एक गोष्ट सांगू का दादा, लोक म्हणतात, लोक पोरं बिघडले, पण आजही श्रीमंताचे लग्न मंगल कार्यालयात होत असतील, पण गरीबाचे लग्न गावात मंडप टाकूनच होतात. सप्ताहाच्या पंक्ती गावातच होतात. आणि या सगळ्या लग्नामध्ये असू द्या, अगर महाप्रसादाच्या पंक्तीत असू द्या, वाढण्याचं काम कोण करतो? पोरच करतात ना, तरुण मंडळी वाढण्याचं काम करतात. म्हातारी माणसं वाढत तर नाहीत, पण मध्ये फिरून उगच इथं वाढ म्हणून पोरांचा मूड खराब केल्याशिवाय राहत नाही. माझी सगळी तरुण मंडळी वाढण्याचं काम करतायत. मी पाहतोय दररोज आपल्या हजारो लोकांच्या महाप्रसादाच्या पंक्ती होत आहेत आणि या सगळ्या लोकांना अगदी अर्ध्या 1-2 तासात आपल्या सगळ्यांची जेवण होत आहे. 6, 6:15, 6:30 आपली कथा संपते आणि 9 वाजता तर सगळी माणसं मंदिरात कीर्तनाला येत आहेत. म्हणजे 1-2 तासामध्ये हजारो लोक भोजन घेत आहेत आणि या सगळ्यांना वाढण्याचं काम माझ्या तळेगावातील सगळी तरुण मंडळी करतायत. एकदा या सगळ्या 72 तरुणांसाठी एकदा टाळ्याचा कडकडाट झाला पाहिजे, बायबाप वाजवलंच पाहिजे. हे सगळी तरुण मंडळी जी माझे तरुण बांधव वाढण्याचं सहकार्य करतायत, नक्कीच त्यांना मी कृष्णासारखं समजल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक करायचं वाढताना, म्हणजे तरुण महिला आणि तरुण पुरुष मंडळी, म्हणजे महिला आणि पुरुष, म्हणजे महिलांना वाढण्याचं काम करताय, पुरुषांना वाढणं, म्हणजे वाढण्याचं काम हे फार मोठं आहे. जो वाढतो ना, मग ती स्त्री असो अगर पुरुष असो, वाढण्याचं काम जर करत असाल तर नक्कीच आपण कृष्णा समान आहात. कृष्णासारखं काम आपल्या जीवनामध्ये घडतंय. पुढचं ऐका, वाढत असताना एक करायचं, वाढणारा कृष्ण. फक्त वाढताना एक काम करायचं, वरणाचं बकेट जर आपल्याकडे असेल तर आपल्या वाड्यातला आला की वरचं वाढायचं आणि तिकडच्या वाड्यातला आला की मग त्याला खालचं वाढायचं. मग मी मात्र त्याला कंस म्हटल्याशिवाय राहत नाही. शास्त्र असं सांगतं, वाढताना कधी पंक्तीभेद करायचा नसतो. श्रीमद भागवत महापुराणामध्ये रोहगण नावाच्या राजाला जड भरत 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन सांगतात. जी माणसं वाढताना पंक्ती प्रपंच करतात ती माणसं कृमी भोजन नावाच्या नरकात जातात. वाढताना कधी पंक्ती प्रपंच करायचा नाही. घरच्याला चांगलं खाऊ घालायचं आणि बाहेर चाललं की त्याचं वरणात पाणी टाकायचं, पापही मारायचं. वाढताना कधी पंक्तीभेद करायचा नाही, सर्वांना सारखं वाढायचं. वाढणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. वरचं एकाला आणि खालचं एकाला असं नाही, सर्वांना सारखं वाढलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, माणसाच्या कार टोप्या पाहून वाढायचं नाही, तर बसलेला प्रत्येक व्यक्ती हा भक्त आहे, प्रत्येक व्यक्ती हा परीक्षित आहे, या भावनेतून वाढण्याचं काम केलं पाहिजे. माझ्या भगवंताने असं नाही केलं. प्रसाद देताना सुद्धा गोपाळांना सर्वांना सारखा प्रसाद दिला आणि सर्वांच्या हातावर प्रसाद देत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं, हा प्रसाद हातावर पडल्याबरोबर लगेच खायचा नाही, तर हा प्रसाद एकमेकाला खाऊ घालून खायचा. कसा खायचा? एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी काला वाटू, एकमेका वैष्णवनिका संभ्रम. एकमेकाच्या मुखात घाला घरवा, एकमेकाला खाऊ घाला. आमच्या कृष्णकणियाने गोपाळांना सांगितलं, काला दुसऱ्याला खाऊ घाला. त्याचं कारण सांगू का? दुसऱ्याला खाऊ घालणारी माणसं स्वतः पोटभर जेवतात, हा या कथेतला सिद्धांत आहे. सांगेन मी 2 मिनिटात आपल्याला. एका गावामध्ये, तळेगाव सारख्या गावामध्ये सुंदर अशा कथेचं म्हणा किंवा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या आयोजनाला योगायोगाने देवही आले आणि राक्षसही आले. राक्षसही मंडपात आहेत, देवही मंडपात आहेत. कार्यक्रम संपला. संयोजकांनी सांगितलं, सर्वांना भोजनाची व्यवस्था आहे, पण आपल्याला 2 पंक्ती करायच्या आहेत. एका पंक्तीला सर्वांना बसणं शक्य नाही. सांगा, पहिल्या पंक्तीला कोण बसणार? राक्षस म्हणले, आम्ही बसणार. कारण राक्षसांना मागच्या पंक्तीला तर्रीचं वरण शिल्लक राहतं का नाही याचा भरोसा नसतो, म्हणून राक्षस पहिल्या पंक्तीला बसून घेतात. विचारलं, कोण अगोदर बसणार? पहिल्या पंक्तीला कोण बसणार? राक्षस म्हणले, आम्ही बसणार. बोला, पहिल्या पंक्तीला कोण बसणार? बोला, पहिली पंगत कोणाची?
पहिली पंगत कोणाची? जरा तुम्हाला वाईट वाटतंय का? तुमची आहे नाही का पहिली पंगत? पहिली पंगत कोणाची? राक्षस म्हणले आम्ही बसणार. राक्षसाची पंगत पहिली बसली. ऐका, संयोजकाने असं सांगितलं, आमच्या पंक्तीचा एक नियम आहे. काही काही ठिकाणी जेवायचे सुद्धा नियम आहेत महाराज. पंढरपूरला जर काही फडावर जर गेलात तर मंदिरामध्ये किंवा त्या फडावर मठावर जर गेलात तर शर्ट काढल्याशिवाय, बनियन काढल्याशिवाय जेवू देत नाही. आदरणीय वैकुंठराशी प्रातस्मरणीय गुरुवर्य माधवबुवा शास्त्री महाराज, मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष, गेले महाराज आता 2-4 वर्षाखाली. कुठेही मुकुंदराजला असो की कुठल्याही ठिकाणी असो, महाराज जेव्हा वारकरी यायचे तेव्हा सगळ्याला कपडे काढायला लावायचे. आणि कपडे काढायला लावल्याच्या नंतर त्याच्या गळ्यात जर माळ दिसली नाही तर भर पंक्तीतून तो महात्मा उठवून लावायचे. भर पंक्तीतून महाराज उठ म्हणायचे, तो वारकरी नाहीयेस ना, तुझ्या गळ्यात जर तुळशीची माळ नसेल तर तुला वारकऱ्याच्या पंक्तीत बसण्याचा अधिकार नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, असा अपमान आपल्या जीवनामध्ये होऊ नये. असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, गोपीचंदनाचा टिळा लावा, वारकऱ्याच्या पंक्तीतून तुम्हाला कधी उठावं लागणार नाही. भगवान परमात्माने सांगितलं, त्या संयोजकाने सांगितलं, पहिली पंगत राक्षसांची, लक्ष द्या माझ्याकडे. राक्षसांची पंगत बसली. त्यांनी सांगितलं, आमचा नियम असा आहे, हा जो तुमचा हात आहे ना, हात कोपरातून वाकवायचा नाही. सगळ्याच्या हाताला अशा कामट्या किंवा सळया बांधल्या. थोडं कल्पना करा बरं, असं जेवता येईल का? जेवता येईल? बघा, उग प्रयोग करा. बघा, जेवा रे बाळांनो. हा बघा, ताटातलं घ्या. हा, नेमका आमटीचा घास होता आणि ते डोळ्यात पडला. नेमकं कढीचा घास नाकावर पडला, ते ठसकतच राहील. 20 मिनिटाचा वेळ होता. 20 मिनिटाचा वेळ संपला. राक्षसांच्या पोटामध्ये कोरकोर चपात्या भाकरी सुद्धा गेले नाही. संयोजकाने सांगितलं, वेळ संपला. वेळ संपला म्हटल्याबरोबर ताटावर तसंच उष्ट राहिलं. आता बोला, ताटावर उष्ट कोणी ठेवलं? बोला बोला. म्हणजे ताटावर उष्ट ठेवणारे कोण? कळलं का नाही तुम्हाला? कळलं ना महाराज? हॉटेलमध्ये लोक गेल्यावर प्लेटा चाटू चाटू खातेत आणि आमच्या भोगेश्वराचा प्रसाद मात्र ताटावर उष्टा ठेवतात. का? फुकट मिळतं म्हणून? पंगत करून बघा किती खर्च येतो ते कळतो महाराज. एखादी पंगत मला तसं वाटतं की लाखाची, 50,000ची, 1 लाखाची भेट घालून जाते. हा माणूस आपल्या कष्टातला रुपया जमवून तुमच्यासाठी एक एक तांदळाचा कण शिजवत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे, अन्नाचा एक एक कण कधी वाया घालू नका. जेवढं लागतं तेवढं घ्या. वाढणाऱ्या मंडळींनी सुद्धा विनाकारण आग्रह, इथं जास्त मित्रप्रेम होतो जाते, घे थोडं घे थोडं. ज्यांना जास्तच आग्रह करायची सवय त्यांनी आपला काला, मला वाटतं 23 तारखेला आहे, 23 तारखेला काला झाला की मंडप असाच ठेवायचा. बरं का शकलबाई, मंडप असाच ठेवायचा, काला काढायचं नाही. आणि ज्याला जास्त आग्रह करायची हौस आहे ना त्यांनी 24 तारखेला काल्याचं कीर्तन ठेवायचं. माझंच ठेवा, दुसऱ्याचं कशाला? काल्याचं कीर्तन ठेवायचं. गावाला स्वतःची पंगत द्यायची, आपल्या पंक्तीत काय आग्रह करायचा ते करायचा. दुसऱ्याच्या पंक्तीत आपलं मित्रप्रेम होतो जाऊ द्यायचं नाही. वाढणाऱ्यांना विनंती आहे, जेवढं लागेल तेवढं वाढा. भोजन करणाऱ्याला विनंती आहे, जेवढं लागतं तेवढं. आणि पुन्हा सांगू का, ज्या माणसाला भोजनाचं व्यवस्थापन जमलं त्याला आयुष्याचं व्यवस्थापन जमतं महाराज. आपण जेवायला बसल्याबरोबर प्रत्येकाला माहित असते, माझ्या पोटात 2 चपात्याची भूक आहे, माझ्या पोटामध्ये वाटीभर भाताची भूक आहे, कळतं की नाही? आणि मग त्यानुसार ठरवलं पाहिजे की मी किती चपाती ताटात घेतली पाहिजे. जेवणाचं व्यवस्थापन जमलं की आयुष्याचं व्यवस्थापन जमतंय. आयुष्यात कळतंय आपल्याला, वर्षभरात माझ्याकडे 5 लाख रुपये येणार आहे. मग वर्षभरात जर माझ्याकडे 5 लाख रुपये येणार असतील तर मी खर्चायची किती, वाचवायचे किती? ज्याला जेवणाचं व्यवस्थापन जमलं त्याला आर्थिक व्यवस्थापन जमतंय. म्हणून अगोदर जेवायला शिका, नंतर संसार करायला शिका. बऱ्याच जणांना आणखीनही जेवायला येत नाही मायबाप. माझी हात जोडून विनंती आहे, अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही याची काळजी घ्या. राक्षसांच्या ताटावर उष्ट राहिलं म्हणजे ताटावर उष्ट ठेवणारे आता पंक्तीला फिरायचं. लहान मुलं बरं का, लहान मुलं तुम्ही पंक्तीला फिरता ना, वाढताच काम करता. वाढता जर एखाद्या ताटावर जर भात म्हणा किंवा काही शिल्लक राहिलं तर त्याला काय म्हणायचं? म्हणा कळलं ना? असे राक्षस तुम्हाला दिसले का 2-4 दिवसात? दिसले का? आता आजपर्यंत असे दिसणार नाहीत का? आता सांगितलं ना आम्ही,
जाऊ दे, आता गेले 4-5 दिवस. आता इथून पुढे राहिलेल्या जे काही महाप्रसादाच्या पंक्ती आहेत त्या पंक्तीवाल्याच्या सगळ्यांचा माझा तुम्हाला हात जोड विनंती आहे, अन्नाचा कण कधी वाया घालू नका. राक्षसाची पंगत उठली, आता देवाची पंगत सुरू झाली. देवही जेवायला बसले. देवालाही तोच न्याय. देवाच्याही हाताला कामट्या बांधल्या, सळ्या बांधल्या आणि सांगितलं जेवायला सुरू करा. देव मोठे चतुर. देवाने बसतानाच असं जवळजवळ बसले. देवाने काय केलं माहितीये का? आपल्या ताटातला घास मोडला आणि समोरच्याला खाऊ घातला. आता त्याला खाऊ घातल्यावर ते गप्प बसलं. त्याने त्याचा घास मोडला, याला खाऊ घातला. 20 मिनिट कशाला, 10 मिनिटामध्ये तर जेवण पोटभर. या कथेतला सिद्धांत लक्षात घ्या. राक्षसांनी केवळ स्वतःच्या पोटाचा विचार केला, परिणाम राक्षस उपाशी राहिली. आणि देवाने दुसऱ्याच्या पोटाचा विचार केला, म्हणून परिणाम देव पोटभर जेवली. फक्त स्वतःच खातात ते राक्षस असतात आणि दुसऱ्याला खाऊ घालणारी माणसं देवासारखी असतात. महाराज, एक पंगत करायला जर लाख रुपये लागत असतील आणि तरी सुद्धा ही जर माणसं मोठ्या स्वाभिमानाने म्हणत असतील आम्हाला पंगत द्या, खरोखर ही अन्नदाते माणसं सुद्धा देवासारखी आहेत. माझ्या सगळ्या अन्नदात्यासाठी एकदा मनातून टाळ्या वाजवा मायबाप. अन्नदानाचं फार मोठं काम आपण करताय. मी पाहिलं काल पंक्तीला आल्यानंतर जाता जाता एकादशी दिवशी आमच्या ओलांडीकरांचा जास्त आग्रह होता, तर मला जावं लागलं. किती मोठी पंगत महाराज, केवढं काय ते वैभव आहे. आणि सांगू आपल्याला, दुसऱ्याला खाऊ घालण्यात जो आनंद आहे ते स्वतः खाण्यामध्ये कधीच नाही. छोटा प्रसंग सांगतो, विषांतर होईल पण सांगतो, ऐका. एक शेतकरी पहाटेच्या 3 वाजता 4 वाजता शेतात निघाला. नांगरण चालू होत आणि मालक शेतात निघाल्यानंतर लक्षात ठेवा, काय शेतकऱ्याचे पुण्यही माहित नाही, त्याने 5 वाजता शेतात जाऊ द्या. 5 वाजता जरी मालक शेतात गेला तरी लांब शेत असल्यानंतर त्याची पत्नी भाकरी बांधून दिल्याशिवाय, भाकरीचं गाठोड दिल्याशिवाय कधी जाऊ देत नाही. पहाटे 5 वाजता मालक शेतात निघाला बरं का. शेतकऱ्यालाच भाकरी बांधून देते. नोकरदाराचं कसं आहे तुमचं? देते नाही, ते देतात मला माहिती आहे. पहाटे 5 वाजता माऊलीने सुंदर अशा भाकरी बांधल्या. ऐका, नुसती भाकर बांधली नाही, 2 वांगे भाजले, त्या वांग्याचं भरीत केलं, थोडंसं बेसन केलं, त्याच्यावर थोडीशी शेंगदाण्याची चटणी, त्याच्यावर तेल, त्या भाकरीचा असा पापोडा काढला, त्या पापोडा काढून त्याच्यावर ते बेसन, त्याच्यावरती ते भाजी, त्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी, त्याच्यावरती लोणचं, ते पुन्हा ते तेल, असं भाकरीचं गाठोड त्याने खांद्यावर घ्यावं. ते फास असते, फास खांद्यावर, त्या फासाला वाटते असं भाकरीचं गाठोड असं हलत हलत काय होतं माहितीये का? ते जे तेल आहे ना, तेल लोणच्यात जातं, लोणच्याचा मसाला भाजीत जातो आणि ती भाकरी अशी ओली ओली होते महाराज. काय ते बेसन, काय ते वांग्याचं भरीत, काय ती शेंगदाण्याची चटणी आणि काय ती भाकर. माझ्याच तोंडाला पाणी सोडलं. आता तुमचं मला माहित नाही. आणि मग ती अशी ती भाकरीचं गाठोड ते शेतात गेला ना, शेतात गेलं. ऐका शेतकऱ्याचं सांगतो मी, ऐका. शेतात गेल्याबरोबर ते भाकरीचं गाठोड झाडाला अडकून ठेवतो, झाडाला अडकतो. वारं आलं की ते पुन्हा हलतं, पुन्हा ते तेल, ते पुन्हा ते अशी चवदार येते. आणि 9च्या दरम्यान, 8:30-9च्या दरम्यान तो शेतकरी नांगर सोडतो. लक्षात ठेवा, नांगर सोडल्यानंतर लगेच भाकरीचं गाठोड घेऊन खायला बसत नाही. अगोदर बैलांना चारा चारतो, अगोदर बैलांना पाणी पाजतो. लक्षात ठेवा, अगोदर बैलांना खाऊ घालतो आणि बैलांनी चारा खाल्ला, कडब्याची एखादी पेंडी खाल्ली आणि बैलांनी पाणी पिले आणि मग बैल खाली बसले ना, मग आमचा शेतकरी भाकरीचं गाठोडं सोडतो. म्हणजे स्वतःच्या पोटाचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या पोटाचा विचार करणारा देवासारखा माणूस जर या जगामध्ये कोण असेल तर तो आमचा शेतकरी आहे मायबाप. हा शेतकरी सुद्धा देवापेक्षा कमी नाही. पण दुर्दैव आहे, सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्याला मात्र फार वाईट दिवस आहे. कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर कपडा किती रुपयाने विकायचा त्या दुकानदाराला अधिकार आहे, पण रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेलं सोयाबीन, पिकवलेला कापूस किती भावाने विकायचा हा भाव ठरवण्याचा अधिकार मात्र शेतकऱ्यांना नाही. कमवायचा शेतकऱ्याने आणि भाव ठरवायचा बाजार समितीने. ज्या दिवशी या देशातल्या शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव शेतकरी ठरवायला लागेल त्या दिवशी या देशातल्या शेतकऱ्याला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. बाप मित्र असं म्हणेल,
मित्र असं म्हणेल, आज सगळी माणसं आनंदात आहेत, बरं सगळ्या क्षेत्रातली सगळी माणसं आनंदात आहेत, फक्त अवघड आहे, कठीण काळ जर कोणाचा असेल तर तो फक्त माझ्या शेतकरी बांधवाचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा शेतकरी बांधव हा सगळ्यात मोठा अन्नदाता आहे. चला आता बैलाला त्याने चारा पाणी केलं, भूक लागली, झाडाला बांधलेलं भाकरीचं गाठोडं सोडलं. 2 भाकरी होत्या, वांग्याचं भरीत होतं, थोडंसं लोणचं होतं, थोडंसं बेसन होतं. ते भाकरीचं गाठोडं सोडलं आणि योगायोगाडे त्याच रस्त्याने 2 दिवसाचा उपाशी असणारा एक माणूस, त्याच्या लक्षात आलं की हा माणूस आता जेवायला बसलाय. पोटात आग पडली होती, पोटात भूक लागली होती, मागावं कसं विचार केला, पण पोटात आग पडल्यावर माणसं कोणाच्याही समोर हात पसरतात. त्याने डायरेक्ट भाकरी नाही मागितली. तो शेतकरी दादाकडे गेला आणि शेतकऱ्याला म्हणायला लागला, दादा अरे प्रवासात आहे मी, ए दादा शेतकरी दादा मी प्रवासात आहे, थोडीशी तहान लागलीये, तांब्याभर पाणी देशील का दादा, तांब्याभर पाणी मिळेल का मला. शेतकऱ्याने कुठलाच विचार केला नाही, तांब्याभर पाणी त्या माणसाला दिलं. गटा तांब्याभर पाणी पिलं आणि तांब्याभर पाणी पिता पिता एकदा त्या शेतकऱ्याकडे पाहतंय, एकदा त्या भाकरीकडे पाहतंय, एकदा शेतकऱ्याकडे पाहतंय, एकदा भाकरीकडे पाहतंय. मनातल्या मनात विचार करतंय, याच्यातली कोरभर भाकर दिली तर मला बरं होईल. पण पुन्हा विचार करतंय, हे सकाळपासून नांगर राहतंय, सकाळपासून काम करतंय, 2च भाकरी दिसायला लागल्यात, आपण जर कोर अर्धी खाल्ली तर याचं पोट भरणार नाही, उठून जाणार. तेवढ्यात विचार केला, पुढे गेल्यानंतर भाकर मिळण्याचा भरोसा नाही. पुन्हा बारीक तोंड करून तो शेतकरी दादाला म्हणला, दादा फार चांगलं बेसन दिसतंय, जास्त नाही, कोरभर भाकर द्याल का मला, एक चतकोर भाकर. शेतकऱ्याने कुठलाच विचार केला नाही, त्याच्यातली चतकोर भाकर मोडली, त्याच्यावर थोडं भरीत टाकलं, थोडं बेसन टाकलं, थोडंसं लोणचं, थोडीशी चटणी टाकली, शेतकऱ्याच्या हातात दिली. महाराज 2 दिवसाचा उपाशी होता, ते घास तोडून खाणार वे, कोरभर भाकर तर एका घासात खाल्ली. एका घासात खाल्ल्याबरोबर पुन्हा तो भाकरीकडे बघत होता. माझ्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं, याची भूक आणखीन भागली नाही. पुन्हा कोरभर भाकरी दिली, त्यालाही भूक लागली होती, अर्धी भाकरी त्याने खाल्ली, पुन्हा कोरभर दिली, पाऊण भाकरी खाल्ली, पुन्हा 1 भाकरी त्याने खाल्ली. त्याला असं वाटत होतं, मी 1 भाकरी खाल्ली, 1 भाकर तर त्या शेतकऱ्याला ठेवावी, पण भरीत आणि बेसन एवढं चांगलं लागलं, विचार केला नाही. पाहता पाहता शेतकरी देत होता, तो घेत होता, शेतकरी देत होता, तो घेत होता, नुसता घेतच नव्हता तर तो खात होता. आता शेतकरी नुसता देणारा आहे तर हा नुसता खाणारा आहे. पाहता पाहता 5 मिनिटामध्ये त्याने दोन्हीच्या दोन्ही भाकरी खाल्ल्या आणि दोन्हीच्या दोन्ही जेव्हा भाकरी खाल्ल्या, आता भाकरी संपली आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. शेतकरी रडायला लागला. शेतकरी रडत असताना हा वाटसर उठला आणि शेतकऱ्याचे पाय धरले, मालक माफ करा, खरं पाहिलं तर तुमच्यासाठी आणलेली भाकरी तुम्ही खायला पाहिजे होती, पण पोटात आग पडली होती, 2 दिवसाचा उपाशी होतो, मी विचार केला नाही, मी त्या दोन्हीच्या दोन्ही भाकरी खाल्ल्या. मालक मी भाकरी खाल्ल्या म्हणून तुम्ही रडताय का, म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आहेत का. शेतकऱ्याने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि शेतकऱ्याने सांगितलं, हे बघ, माझ्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे नाहीयेत, माझ्या डोळ्यातले अश्रू हे आनंदाचे आहेत. आणि त्याने सांगितलं, दादा अरे या 2 भाकरी मी खाल्ल्यानंतर मला जेवढा आनंद झाला असता त्याच्या 1000 पट आनंद तुला खाऊ घातल्यानंतर मला झाला. सांगू आपल्याला, आपण जेवण केल्यानंतर आपल्याला जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद आमच्या अन्नदात्याला पंक्ती बसल्यानंतर होत असतो मायबाप. म्हणून दुसऱ्याला खाऊ घालण्यात जो आनंद आहे तो स्वतः खाण्यात कधी नाही. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांना सांगितलं, काला कधी एकट्याने खायचा नाही तर काला दुसऱ्याला खाऊ घाला. गोपाळाने एकमेकाला काला खाऊ घालावा, एकमेकाला काला खाता 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 तो काला मिळावा. म्हणून स्वर्गातले काही लोक इथे आले, स्वर्गातले काही लोक इथे आले. देवाच्या लक्षात आलं, इथे सुद्धा आपल्याकडे काही घुसखोर घुसलेले आहेत. या घुसखोरांचा बंदोबस्त करण्याकरता भगवंतांनी त्यांना काला दिला नाही. गोपाळ त्या देवांच्या असं लक्षात आलं, आपल्याला इथे काला मिळाला नाही, कमीत कमी जेवण झाल्यावर हात धुवायला तरी येतील आणि हात धुवायला आल्यानंतर आपल्याला उष्टावळी मिळेल, निदान खरकट तरी मिळेल, अशा अपेक्षेने ते सर्व देव काला मिळावा म्हणून यमुनेमध्ये मासे झाले. भगवंतांनी गोपाळाला सांगितलं, आज आपल्याला हात धुवायचं नाही, हात धुवायचं नाही. आणि त्यावेळी टिश्यू पेपर नव्हता ना, आता निघालाय टिश्यू पेपरचा जमाना.
आणि भगवंतांनी सांगितलं आता आपल्याकडे टिश्यू पेपर नाही, आपण सर्वांनी आपले आपले हात आपल्या आपल्या शरीराला पुसा. देवाच्या लक्षात आलं आपल्याला खरकट सुद्धा मिळालं नाही. आणि मग देव रडायला लागले, डोळ्यातून अश्रू आले. आणि मग गोपाळ म्हणायला लागले, लक्षात ठेवा, मोठ्या माणसांना काला मिळतो असा भ्रम असेल तर तो बाजूला काढा. देवांना काला मिळत नाही. काला खायचा असेल तर भक्त व्हावं लागेल, काला खायचा असेल तर कीर्तनात यावं लागेल, काला खायचा असेल तर देवाच्या सानिध्यात यावं लागेल, काला खायचा असेल तर भागवतामध्ये यावं लागेल. भागवतात आल्याशिवाय तुम्हाला काला खाता येणार नाही. गोपाळांना एवढा आनंद झाला. गोपाळ काय म्हणायला लागले माहितीये का, अरे नुसता मोठा माणूस आहे, नुसता मोठा आहे, पण त्याला काला भेटला नाही. काय करायचं त्याचा मोठेपणा, काय जाळायचंय का, काय कामाचा आहे त्याचा मोठेपणा. आपल्याला काला मिळाला, आपल्याला काला मिळाला, असं करता करता हे गोपाळ स्वर्गातल्या लोकांना वाकडं दाखवायला लागले. कसं वाकडं दाखवायला लागले, कसं वाकडं जसं गोपाळाने वाकडं दाखवलं तसं आपल्याला सुद्धा वाकडं दाखवायचं आहे. मी सांगेल तशी कृती सर्वांनी करायची आहे आणि वाकड्याचा आनंद सर्वांनी घ्यायचा आहे. माझ्या हातासारखे ऍक्शन सगळ्यांनी करायचे आहे. तयार सगळे, तयार सगळे, माझ्या हातासारखे सगळ्यांचे ऍक्शन, सगळे सगळे. हात खाली आला माझा, हातासारखा, माझ्या हाताकडे लक्ष ठेवा, माझ्या हाताकडे सर्वांनी. हा, एकच हात. आमचं भजन सुरू होईल. माझ्या हातासारखे ऍक्शन सगळ्यांनी करायचे. तयार सगळे, तयार. माझ्या हातासारखे, माझा एक हात वर, तुमचा एकच हात. माझे जसे हाताचे, माझ्या हाताकडे जसं लक्ष ठेवायचंय आणि माझ्यासारखे ऍक्शन सगळ्यांनी करायचे. तयार. हरि ओम विठ्ठला हरीचा पांडुरंग
विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा हरिओम विठ्ठला बस एवढंच. पहिलं वाकड होतं टुकटुक माकड. पहिलं वाकड कुणाला? हे माणसाला नाही, स्वर्गातल्या देवांना म्हणतोय आम्ही. तळेगावातल्या भागवतातल्या काल्याचा आनंद तुमच्या नशिबात नाही, आम्ही भाग्यवान आहोत म्हणून टुकटुक माकड. कोणाला? वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. पहिलं वाकड होतं टुकटुक माकड. दुसरं वाकड होतं ठेंगा, आपण करतो ना ठेंगा. तिसरं वाकडं होतं तुम्हाला नाही, तुमच्या नशिबात नाही, तुम्ही तिकडंच बरे. आणि खायचं असेल तर या, खायचं असेल तर इकडे या, नाही तर तिकडंच. कोण म्हणलं खपा? असं नका ना म्हणून, असं काय म्हणताय की नाही. खायचं असेल तर कथेत या, खायचं असेल काला, सेवन करायचं असेल काला तर भागवतात या, कीर्तनात या. आणि शेवटच्या वाकड्याला तसा काही अर्थ नव्हता, थोडी गरमी व्हायला लागली होती म्हणून पंख्याची व्यवस्था केली. म्हणून तुम्हाला पंख्याची व्यवस्था. आता काही जणांना कूलरची हवा लागते न लागते म्हणून सर्वांना पंख्याची व्यवस्था, म्हणून आपण वाकड्याची ही व्यवस्था. भगवान कृष्ण परमात्म्याच्या सानिध्यामध्ये गोपाळ जेव्हा काला करतायत, काल्याचा आनंद घेतात, त्यावेळेला वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. भगवान कृष्ण परमात्म्याच्या सानिध्यात गोपाळाने देवाला वाकडं दाखवलं. काला म्हणजे नेमकं काय आहे? अध्यात्मशास्त्रामध्ये दही आणि लाहीचा काला प्रतिपादन केला आहे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे काला. जीवाची जीवदशा नष्ट होणं आणि जीवाला ब्रह्मदेशा प्राप्त होणं ही अवस्था म्हणजे काला आहे. लक्षात ठेवा, काला म्हणजे नेमकं काय? सासू आणि सून ताटाला ताट लावून जेवणे म्हणजे काला आहे. थोरली जाऊ धाकट्या जावेच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे काला आहे. एवढंच नव्हे, बाप आणि मुलगा एका मंडपामध्ये बसून पाऊल खेळणं हा सुद्धा काला आहे. आणखी पुढे सांगू, चुलता आणि पुतना एकमेकाकडे तोंड डोळे मोठे मोठे करून गुरुगुरु पाहतात, पण ज्या मंडपामध्ये चुलते पुतणे भगवंताच्या कृष्ण भजनामध्ये तल्लीन होऊन पाऊल खेळतात, हा खऱ्या अर्थाने काला आहे. एरवी सासरा आला की सुनबाई बिचारी कोपऱ्यात बसते, पण काला सासऱ्याच्या बाजूला सुनबाई बसते. इथे सासू नाही, सासरा नाही, लहान नाही, मोठा नाही, सगळ्या मर्यादा संपून आपण कृष्ण भक्त ही अवस्था निर्माण होणं म्हणजे काला आहे. आपल्या सर्वांचं मनोमिलन म्हणजे काला आहे. इथे कुठला राजकीय मतभेद नाही, इथे कुठला जातीचा मतभेद नाही. या मंडपामध्ये मधली काय सगळी माणसं एका जातीची आहेत का? सगळ्या जातीची माणसं, सगळ्या पक्षाची माणसं, सगळ्या विचाराची माणसं एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदणं म्हणजे खऱ्या अर्थाने काला आहे. भगवान कृष्ण कन्हैयाने हा काला गोपाळांच्या सानिध्यामध्ये केला.